नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे। अशाच निवडणुकीला झाली असता अमरावती जिल्ह्यातील धामणगाव विधानसभा क्षेत्रातील नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी आज आपण आलेलो आहे। चक्क हवा कोणाची हा जो आपला निवडणूक वेळोवेळी जो आम्ही कार्यक्रम जो घेत राहतो तो म्हणजे हवा कोणाची, कोणाला बसणार झटका आणि कोणाचा होणार फेरफटका। तसं आपण बघू शकतो का ही नांदगावची एक नगरपंचायत आहे आणि या नांदगाव नगरपंचायतच्या परिसरामध्ये आपण आलेलो आहे आणि एक हे नांदगावातलं एक नगरपंचायत असून या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे दावेदार कोण हे सुद्धा पाहणे आता महत्त्वाचं आहे। तर जसं काही बघता या ठिकाणी भाजपा, काँग्रेस, उद्धव ठाकरे, अजित पवार गट हे चार पक्ष नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी नगरपंचायत निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्ष पदाकरिता 4 महिला उमेदवार आहे। जसे की भाजपाकडून स्वातीताई पाठक, काँग्रेसकडून विनाताई जाधव, उभाटाकडून प्राप्तिताई मारोटकर, अजित पवार गटातून कल्पनाताई मारोटकर। एकंदरीत बघता या नांदगावमध्ये 12,071 मतदानाचा हक्क सुद्धा या नांदगाव शहरामध्ये बजावणार आहे। तर चला तर आपण जाणून घेऊया नांदगाव शहरातील थेट जनतेचे हवा कोणाची या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट कोणाला पसंती देते येथील जनता। तर चला तर हवा कोणाची हा कार्यक्रम आता आपण सुरू करू। आपण नांदगाव खंडेश्वरमधील मुख्य बाजारपेठमध्ये आलेलो आहे। हेच ते मुख्य बाजारपेठ आहे आणि आज या ठिकाणी एक बाजाराचा दिवस म्हणून हा दिवस गणला जातो। जसे की या ठिकाणी बाजार भरलेला आहे आणि सध्या आपण बाजार परिसरात आहे आणि बाजार परिसरात काय म्हणते लाडक्या बहिणीचा लाभ वगैरे मिळाला? मिळाला का? हो मिळाला। किती वर्षापासून पैसे येऊन राहिले? लाडक्या बहिणीचे आता जून महिन्यापासून 2000 हा। आता नगर पंचायतची या ठिकाणी निवडणूक आहे। तुम्हाला नगराध्यक्ष कसा हवा? आम्हाला नगराध्यक्ष आम्हाला समर्थ करणारा, आमच्या नेहमी पाठीशी राहणारा आणि आम्हाला ज्या गोष्टीची आवश्यकता होती ते गव्हर्नमेंटने आम्हाला दिलेलं आहे। हो प्रसन्न झालेलाच आहे। म्हणजे आता कसं नवऱ्याला मागायचं काम नाही पडत, आमचंही कुठं जायचं असलं की काम नाही पडत। पहिले त्यांना मागावं लागत होतं, द्या ना 500 रुपये, द्या ना 1000 रुपये। आता लाडक्या बहिणीमुळे आता आमच्याच खात्यात पैसे शिल्लक राहतात। मुलांनी मागितले तर आम्ही देऊ शकतो त्यांना पैसे। त्यांना आई देणं 10 रुपये 20 रुपये त्यांना आपण हौशीने देतो आम्ही। गव्हर्नमेंटने आम्हाला खूप चांगली सुविधा करून दिली आहे। लाडक्या बहिणीमुळे सगळ्या बहिणी खुश झालेल्या आहे आणि सरकारवरही खुश आहे सगळेजण। आणि हे या ठिकाणी नगराध्यक्ष निवडणूक होणार आहे तर तुमचं मतदान कोणत्या पक्षाला? आम्ही गावगाड्यातलं आहे, आमचं मतदान BJPलाच राहणार आहे। कारण की BJPने खरोखर आमच्या गावातही सुधारणा केलेली आहे आणि आमच्या गावकऱ्यांचं समर्थ असं आहे की त्यांना सगळ्यांनी सहाय्य करावे। ताई तुम्ही काय सांगा, लाडकी बहिणी पैसे आले? हो याचे दर मिळाले ते आहे ना? दर महिन्याला बातचीत नाही केलं ना सरकारनं? नाही काय म्हणते कसं वाटतं वातावरण? काही नाही, चांगलं आहे ना वातावरण। काय आहे नांदगावचं? चांगलं आहे। एकीकडे भाजप, दुसरीकडे काँग्रेस, तिसरीकडे अजित पवार गट, चौथीकडे उभाटा, काय कोणाकडे कौल राहील? बरं आता ते त्यांनी एवढे हे केलं आपल्यासाठी, आता पैसे दिले त्यांना। लाडकी बहीण योजनेकडे कौल आहे? हा म्हणजे लाडकी बहीण योजना म्हणजे कोणाची योजना? भाजपची। म्हणजे भाजपकडे कौल आहे का? हो आपण काय सांगाल? आणि विशेष म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे वगैरे येते? हो येते का? हो। आणि मला एक सांगा, या ठिकाणी निवडणूक आहे आता आणि एकीकडे 4 पक्ष उभे आहे, कोणाची हवा अधिक आहे? कोणाची आहे? कोणाची आहे? सगळ्यांची। आम्ही आता त्याला द्यायचं आहे, त्यांना देऊ आम्ही। हो ना, तुम्ही म्हणता लाडकी बहिणीचा लाभ झाला म्हणून? हो लाभ तर घेतलाच आहे आम्ही। कल्पनाताईची लहान मुलींसाठी आणि मुलींसाठी खूप चांगल्या सुविधा केलेल्या आहे त्यांना। हे स्कॉलरशिप वगैरे आणि एक म्हणजे मुलींना खूप सवलती दिलेल्या आहे गव्हर्नमेंटने। खूप म्हणजे अशा मुलींना कसा शिकायला उल्हास येऊन राहिला आता। म्हणजे मोफत म्हणजे असं फक्त एकच निवेदन आहे की गव्हर्नमेंटनी शेतकऱ्यांना फक्त मालभावाला त्यांच्या मालाला भाव द्यावा पाहिजे। आम्ही शेतकरी आहे, आमचं आम्हाला माहीत राहते सोंगायला खूप पैसे लागतात, त्यांचा आम्हाला काहीच फायदा होऊन नाही राहिला। यावर्षी खूप नुकसान भरपाई झालेली आहे। फक्त एवढंच मागणी आहे गव्हर्नमेंटला की आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाला भाव द्यावा। बघा ह्या ताईंनी सरकारला एक संदेश पण दिलेला आहे का शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा। तशी ताई पूर्णपणे खुश आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे येत आहेत। त्याच्यामुळं फक्त त्यांची एक विनंती केलेली आहे का शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे। काय म्हणते
निवडणूक आहे तुमच्या नांदगावमध्ये, कसं राहील वातावरण? वातावरण चांगलं आहे, चांगलंच राहिलं पाहिजे आणि चांगलं हे म्हणजे काय वाटते गावाच्या विकासासाठी? 4 पक्ष उभे आहेत, भाजप, काँग्रेस, अजित पवार. गावाच्या सुधारणा झाल्या पाहिजे आमच्या चांगल्या. मग ह्या आणि पाण्याच्या समस्या हे झाल्या पाहिजे. पाणी समस्या आहेच का नांदगावात? हो. म्हणजे खूप दिवसापासून आहे म्हणते लोक सांगून राहिले. हा, खूप दिवसापासून आमच्या नांदगावात पाण्याची समस्या चालू हो का? वाटते का तुम्हाला या वर्षीची समस्या? हो, ते तुटते पण ते यावर्षी माहीत पडते आता. यावर्षी कोणाने दिलं? आम्हाला प्रताप दादांनी आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या गावातली मी पाण्याची समस्या सोडून देईन. कारण की उन्हाळा आला की आमच्या गावात इतकी पाण्याची टंचाई जाते की म्हणजे विहिरीलाही पाणी राहत नाही आणि लोकांनाही पाणी 15-15 दिवस पाणी साठवून ठेवावं लागते आम्हाला. पण प्रताप दादांनी म्हटलं की आम्ही पाण्याची योजना सुरू केलेली आहे, तरी लवकरात लवकर या पाण्याचा तुमचा प्रश्न सोडवू आम्ही. याचं बरोबर आहे काय? बरोबर आहे त्यांचं. बरोबर आहे यांचं आलं हो, त्यांचं बरोबर आहे. काय आमच्या माईक समोर हे बोलत आहे, यांचं हे पूर्ण मुद्दे बरोबर आहे काय? हो, बरोबर आहे, बरोबर. काय तुम्हाला काय, तुमचा कौल कोणाकडे आहे? काय म्हणतात, तुमचा कौल कोणाकडे आहे? मतदान नगराध्यक्ष, या ठिकाणच्या नगराध्यक्षासाठी मतदान कोणाला? आता काय सांगावं आता कोणाला. नाही, असं आहे आता तुम्ही जे चांगलं करतील त्यांच्यावर हे आहे. आता ज्यांनी चांगलंच हे केलं पाहिजे त्यांच्यासाठी. तुम्ही नांदगावचे आहे, काय म्हणते आजीबाई मतदान आहे इथं, माहित आहे ना? आणि वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि एकीकडे भाजप आहे, दुसरीकडे काँग्रेस आहे आणि नांदगावमध्ये विकास झाला का नाही झाला, काय सांगशील आजी? वातावरण कसं आहे निवडणुकीचं? आता काय सांगू आता बाबू, मला काही समजत नाही. मामले शिक्षण नाही, काही नाही. मग 2 तारखेला आपले बटन दाबायचे, कोणाचे दाबशील? आम्ही हा? कमळाचं फुल. कमळाचं फुल. योजना वगैरे मिळते वाटते बरोबर? हो, कमळाचं बाबा, आम्हाला आता एवढे पैसे येऊन राहिले तर काही नाही. मोदीचे मग तुम्ही सांगा. कमळाचं फुल आमचा, कमळाचं फुल, कमळाचं फुल आहे का नाही? बीजेपी जिंदाबाद. बीजेपी दोन्ही बीजेपी ताकद ना, सगळ्याकडे बीजेपी पहिल्या नंबर. बीजेपी जिंदाबाद पहिल्या नंबर मध्ये. कमाल पहिला नंबर की काँग्रेसची सत्ताच गायब आहे इथून. कशी काय झाली काय? मोदी आला ना, अरे बा, मोदी आले मग काँग्रेस सत्ता काय झाली? सत्ता गायब. बापरे, पहिली होती वाटते, पहिली होती काय? पहिले होती, आता गायबच झाली पुरी. गंजी पर गई, हा? गंजी पर गई सत्ता गेली. आमच्या नांदगावामध्ये आतापर्यंत जे इलेक्शन होत आलं, नांदगावच्या इतिहासानुसार जे आमचे एक अक्षय भाऊ पारसकर म्हणून आहे, त्यानं आता बीजेपीत प्रवेश केला आहे 2-3 दिवसाच्या आधी. तेव्हापासून आता बिलकुल काँग्रेस खतम, इथून खतम, आता बिलकुल खतम. जे होती त्यांच्याच्यानं जवळ होती, आता पूर्णपणे निस्ता नाबूत काँग्रेसचं नाव राहिलेलं नाही. काय म्हणते ताई, निवडणूक आहे नगरपंचायतची नांदगावमध्ये, शहरासाठी विकासासाठी कसं राहील हे निवडणूक? कसं राहील वातावरण? नालीसाठी बोंबलून झालं. ग्रामपंचायत रस्त्यांनी नाली नाही दिली, मागूनही जात नाही पाणी, पुढूनही जात नाही. 8-8, 9-9 दिवस पाणी येत नाही नळाचं. पण ते काम चालू आहे म्हणते ना काहीतरी. ते बोगस बाहेर काम चालू आहे, आता सुरू, आता बीजेपी मध्ये होईल. हो काय? हो, बीजेपीत होईल? हो. यापूर्वी नाही झालं? नाही. हो का? आणि गावात नाल्या, गावात विकास, आणि चांदूर एवढा मेन रोड आहे तर नाली नाही आहे. बरं, मग 2 तारखेला मतदान करायचं आहे, कोणाला मतदान करणार? मी बीजेपीला गंदा खुला. आपण बघू शकतो. दादा दुकान दाखवा. दादा नमस्कार. आगामी नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचा अध्यक्षासाठी उमेदवार कोण, कोणाला मतदान करणार? मतदार आपण प्रकाश मारोटकरला करू. प्रकाश मारोटकर. हो, एकीकडे भाजप, कारण प्रकाश मारोटकरचं काम चांगलं आहे, जरासं आम्हाला आवडते त्याचं काम. कायच्यात बी धावून पडते ना तो, त्या ह्याच्यानं प्रकाश मारोटकरला आम्ही साथ देणार आहे. तरी त्याची वहिनी आहे, पण आमची बी वहिनीच आहे ना. मग ते प्रकाश मारोटकरची वहिनी म्हणजे आमची वहिनी, असं आहे. त्यांचा कौल गेला आहे प्रकाश मारोटकर यांच्याकडे. प्रकाश मारोटकर कोणत्या पक्षाचे आहे? प्रकाश पक्ष तर हा शिवसेना पक्षाचे आहे, ते शिवसेनेचे आहे ना ते. पक्षाचे. हो, नक्कीच. पुन्हा या बाजारपेठमध्ये आपण या ठिकाणी भाजीपाला दुकान सजलेली आहे या बाजारपेठमध्ये आणि ग्राहक सुद्धा आलेले आहे. दादा नमस्कार. काय म्हणते, नगरपंचायतची निवडणूक तुमच्या नांदगाव नगरीमध्ये आहे. नगराध्यक्ष पदासाठी आपलं मतदान कोणाला? आमचं शिवसेनेला. शिवसेनेला. हां. का भाजप का नाही, काँग्रेस का नाही? आमचा माणूस आहे तो शिवसेनेचा, प्रकाश मारोटकर त्यांच्या. दादा या ठिकाणी आता निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. एकीकडे भाजप, दुसरीकडे काँग्रेस, तिसरीकडे उभाटा, चौथीकडे अजित पवार. नेमकं आपलं हवा अधिक हवा कोणाची आहे इथं? सबकी सरी की लग रही है अभी तो. सरी के लिए तुम नांदगांव रहते, यहाँ पे आपका वोटिंग है,
हमारा नहीं है काय म्हणते निवडणुका सुरुवात झालेली आहे शहरामध्ये काय वाटते कसं राहील वातावरण मतदान कोणाला करणार कोणाला करणार शिवसेना विकासाच्या मुद्द्यासाठी मतदान कोणाला करणार दादा आपण काय सांगाल कोणाला मतदान करायला येणार दिवसामध्ये भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी का काँग्रेसला का नाही कारण का जो विकास नांदगाव शहरात भारतीय जनता पार्टीने केला आणि प्रतापदादांनी इतका मोठा विकास केला एकही काम नांदगाव शहरात शिल्लक नाही आणि बाकीचा जो विकास आहे हा आपण आपला नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा झाल्यावर आपण 100% विकास नांदगावमध्ये शहरामध्ये एकही काम शिल्लक राहू देऊ नये हो का काँग्रेसचं आणि उभाटा आणि अजित पवार गटाचं कसं वातावरण येईल काँग्रेस वातावरण सगळ्याच चांगलं आहे पण 100% मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष नांदगाव शहरातील होईल तुम्ही नांदगावचे आहे कुठं राहता तिथंच नांदगाव खड्ड्याच्या काय म्हणते कसं आहे वातावरण कसं आहे निवडणुकीचं चांगलं आहे ना हा चांगलं आहे वातावरण चहा वाटून झाले तुम्ही तर चहा वाटून आले का बरोबर ठीक आहे काय म्हणते येणाऱ्या दिवसामध्ये मतदान आता सगळेच चालू राहिले तिन्ही चांगले तीन कोण कोण उभाटा आणि हे आपला पंजा मान आपला बीजेपी तिन्ही चांगले चालू आहे सध्या जोरावर आहे दोन बीजेपी आणि आपलं हे काँग्रेस बीजेपी आणि काँग्रेस दोघातच फाईट आहे दोघं टफ फाईट आहे टफ फाईट आहे काय वाटते भाजपचं आणि काँग्रेसचं वातावरण थोडं भाजपचं जरा उच्च वाटत आहे काँग्रेसचं थोडं दोघातच फाईट आहे वातावरण बीजेपीचं चांगलं वाटत आहे बीजेपी येऊन जाव माझ्या मतानं 1500 मतानं तरी बीजेपी येऊन जाव असं वाटते आम्हाला नक्कीच यांचं सुद्धा शिवसेनेचाच माणूस आहे लागन तर शिवसेनेचाच माणूस आहे उबाडाचा पण सांगतो जे आहे ते रिअल 1500 मतानं बीजेपी येऊन जाईल नक्कीच यांचं सुद्धा एक कौल बीजेपी कडे गेलेला आहे दादा आहे आपल्यासोबत दादा बघून झाले आपल्याला किती वर्ष दादा नमस्कार कुठं राहतात काय म्हणते कसं आहे वातावरण नांदगावचं निवडणुकीचं कोणाची हवा इथं बीजेपी सांगत आहे बीजेपी हा का काँग्रेस का नाही का काँग्रेस का आणि अजित पवार गट का आणि उभाटा का नाही आता सध्या तर वातावरण बीजेपीचंच चालू आहे आणि मोदी सरकारमुळं सर्व वातावरण मोदीमय झालेलं आहे आणि शेतकऱ्याचे समजा खूप त्यांना प्रश्न मार्गी लावले आणि तसं आहे तर असं सर्वात उच्च सरकार आता सध्या बीजेपीचं वाटत आहे तर इथं बीजेपीची सीट कमीत कमी 2,000 मतांना निवडून यायला पाहिजे असं आमचं मत आहे 2000 मतांना निवडून यायला पाहिजे काँग्रेसचं आणि बाकी इतर पक्षाचं कसं वातावरण राहील वातावरण कसं राहील त्याच्या मागोमाग काँग्रेसचं आहेच पण काँग्रेसचं काही येणार नाही असं वाटते पण वातावरण त्याच्या मागं बीजेपीच्या मागं काँग्रेसचं आहे दादा काय म्हणता कुठे चालले होते तिथं झाला ना ते रोशन नाही कुठे चालले होते काय म्हणते कुठं राहतात नांदगावात राहतात काय म्हणते कसं आहे वातावरण निवडणुकीचं वातावरण आमचं याचं आहे बा लायना मारोटकर म्हणजे कोणत्या पक्षावर आहे ते याच्यावर आहे ना आपलं काय मशाल वरचे सीटमध्ये आहे ते मशालमध्ये त्यांच्यावर और बीजेपीमध्येच फाईट आहे म्हणजे बीजेपी आणि त्याच्यामध्येच आहे फाईट बाकी दुसरं काहीच्यात गेली काँग्रेस गेली आमच्याहून आम्ही पहिले काँग्रेसचेच होतो आम्ही ते जॉईन केला बाकी दुसरा काहीच नाही म्हणजे या ठिकाणी अधिक हवा कोणाची आहे आता सध्या लायन्या भाऊची आहे आणि आपले पाठक भाऊ दोन पैकी कोणाचीच नाही आहे बाकी दुसरा तर काही आहे नाही काय म्हणते काय सुरू आहे सध्या तर आघाडीवर भाजप दिसून राहिलं भाजप दिसून आलं कसं राहील वातावरण या ठिकाणचं निवडणुकीचं भाजपचेच आहे बाकी कोणाचेच नाही म्हणजे जास्त मत भाजपच आहे का इथं बाकी इतर पक्षाचे इतर पक्षाचे आता तर पक्षामध्ये एक दोन गट झाले तर ते तर डिवाइड होणारच आहे म्हणजे इथं अधिकाधिक कौल कोणाकडे जनतेचा कौल भाजपकडे दादांनी सांगितला का या जनतेचा कौल भाजपकडे जाईल म्हणजे या ठिकाणी अनेक पक्ष असताना दादांनी भाजप या पक्षाला एक कौल सुद्धा दिलेला काय म्हणतो तुम्ही नांदगावात राहता ना काय म्हणते कसं निवडणुकीचे वातावरण कोणाची हवा या ठिकाणी हवा आता 3-4 पक्षाची आहे जो काम करन त्याला वोट द्यायचे जनतेचा विचार आहे पण या ठिकाणी यापूर्वी मागील जे नगराध्यक्ष होते त्यांनी जे कामं केले होते का किंवा नवीन चेहरा हवा नवीन चेहरा पाहिजेच ना आता नवीनच चेहरा पाहिजे कारण मागच्या याचे कामं पाहून चुकले ना याचे कामं नाही त्याला कसे निवडून देणार आहे कोणी काय झालं आहे गावाचा विकास काय राहिला आहे काय
गावाचा विकास तर पुरा कुठलेला आहे. कुठलेला आहे? हो, जो कार्यकर्ता जो आमदाराची माणसं राहते आमदाराचं काम करून घेते आणि ज्याचे कोण नाही तिकडे कोणाचेच कामं होत नाही. जिकडे समजा जनतेचं असं म्हणणं आहे का बघ सर्वच इकडे काम करण्यात यावं, पण तसं होत नाही इथं. तुम्हाला काय वाटते कसं राहील येणाऱ्या निवडणुकीमध्ये? कोण म्हणजे तुमच्या गावाचा विकास कोण करू शकेल? आता पक्षाचं काही सांगू शकत नाही, पण जो काम करणार आहे तो दिसून राहिला. 4 लोक त्याच्या मागं धावून राहिले आणि यावेळेस फेरबदल होते आणि चांगला युवा कार्यकर्ता नगराध्यक्ष म्हणून निवडून येईल. सर महिला आहे ना सारे नगराध्यक्ष? युवा म्हणजे जो काम करणार आहे तर त्या पक्षाला जास्त प्राधान्य राहील. थंडी वाढत आहे तशी निवडणुकीचे वातावरण सुद्धा तापत आहे. या ठिकाणी 4 पक्ष नगराध्यक्ष पदाकरता रिंगणात आहे. महिला उमेदवार कोणाची अधिक हवा आहे? अधिक मारोटकर शिवाय मशाल चिन्ह मारोटकर. का भाजपची नाही, काँग्रेसची नाही? नाही, तो त्यांचा जो देर आहे हा खूप कार्यकर्ता आहे आणि तो कोणा सुखादुखात धावते आणि प्रत्येकाला समजून घ्या कोणत्या अडचणीत करून घेते आणि निवडणूक म्हणूनच नाही पण 12 महिने असा 10 वर्षाचा तर कंटिन्यू चालू आहे त्याचं काम. त्यामुळे त्यांच्यावर जास्त जरा लोकांचं हे आहे. आणि भाजप काँग्रेसचं वातावरण कसं राहील? भाजप काँग्रेसचं वातावरण BJPचं बरंच राहील थोडं, पण त्याच्या मागेच आहे पण सगळ्यामध्ये. हो का? म्हणजे काँग्रेस BJPच्या मागं काँग्रेस. हो. आणि सर्वप्रथम प्राधान्य कोणाला? मशाल चिन्हाला समजा मारोटकर. हो. आपण काय सांगा? आपल्याला बोलतात दादा नमस्कार. गावाचा विकास, नांदगाव खंडेश्वर गावाचा विकास अधिक व्हावा म्हणून तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी कोणाला मतदान करणार? नगराध्यक्ष पदासाठी हा नगर मारोटकर मॅडम. कुठल्या पक्षाचे आहे? सेनेचे. का भाजप का नाही, काँग्रेस का नाही पडत आपल्याला काय विषय. प्रकाश भाऊ सगळ्याच्या कामी येणारे लोक आहे. प्रकाश भाऊ सगळ्याच्या कामात येणार आहे, त्यासाठी प्रकाश भाऊ आपलं मत. नक्कीच. यांचं पण एक कौल प्रकाश मारोटकर यांच्याकडे गेलेलं आहे. तो पण हे प्रकाश भाऊ स्वतः नाही ना? त्यांच्या वहिनी आहे तरी पण त्यांना. नांदगाव शहर हे भरपूर असं मोठं शहर आहे, पण या शहरामध्ये अद्यापपर्यंत डेपोची निर्मिती झालेली नाही. आपण बघू शकतो का किती छोटा हा डेपो आहे आणि हा डेपो छोटा असून या डेपोमध्ये प्रवासी निवारा म्हणून या डेपोमध्ये प्रवासी थांबतात. हा प्रवासी निवारा आहे आणि अद्यापपर्यंत बघता नांदगाव शहरामध्ये मोठ्या डेपोची निर्मिती केव्हा होईल हे सुद्धा एक महत्त्वाचे आहे. पण आता निवडणुकीचे वातावरण सुरू आहे. निवडणुकीचे वातावरण सुरू असताना आपण जनतेपासून पुन्हा जाणून घेऊया या डेपोबद्दल. काय म्हणते? निवडणूक आहे, निवडणुकीची चालू सुरू झालेली आहे, वातावरण तापलेलं आहे. 4 पक्ष आहे, भाजप, काँग्रेस, उभाटा आणि अजित पवार गट. अद्याप शहरामध्ये डेपो शहराची संख्या बघता अद्यापपर्यंत डेपोची व्यवस्था झालेली नाही आहे. कसं राहील वातावरण? आपलं अध्यक्षपदाकरता कोणाला मत राहील? अध्यक्ष बोलता येत नाही. फाईट आहे शिवसेना, काँग्रेस और BJP. तीन तिरंगी लढत आहे का? 4 पक्ष उभे आहे आणि तिरंगी लढत आहे. काय वाटते नांदगावबद्दल तुम्हाला? काय विकासाबद्दल तुमचं काय पुढचं पाऊल आहे? नांदगावचा तर विकासच नाही सर, काहीच विकास नाही. काही विकास नाही आहे. रोड बी तसेच आहे, ते डेपो बनवून नाही राहिला, काही नाही. आता का मग तुम्हाला काय नवीन चेहरा पाहिजे का? जो विकास करणार तो पाहिजे? नवीन चेहरा विकास करणारा पाहिजे. नांदगाव शहरात वरच्या लेवलसाठी आमचे प्रकाश भाऊ यांच्या वहिनी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना युती. आणि विकासाकरिता कसा आहे, हा गावचा प्रश्न आहे. गावच्या हिशोबानं आम्हाला हेच बरं वाटते. म्हणजे हेच शेवटी वरच्या लेवलचं इलेक्शन आहे ना, आमच्या गावच्या हिशोबानं काम करणाऱ्या व्यक्तीच्या हिशोबानं आम्हाला हेच विशेष वाटते. काय वाटते भाजप काँग्रेसबद्दल? नाही, भाजप काँग्रेसबद्दल काही नाही, आहे समाधानकारकच. परंतु कसं हा गावगाड्याचा प्रश्न आहे की नाही, गावात काम करणारा व्यक्तीच आम्हाला आला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आता आलो आहे आपण नांदगाव खंडेश्वर येथील मुख्य
चौकात आणि हा चौक जसं बघता नगरपंचायत नांदगाव शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख मार्ग म्हणजे या मार्गातून आपण तर निघालेलो आहे बाहेर. पण आता या मुख्य चौकात आपण आलेलो आहे आणि या मुख्य चौकात आपण जाणून घेऊया का नेमकी निवडणुकीचं वातावरण कसं काय आहे या ठिकाणी. यहाँ की निवडणूक जो है नगर पंचायत की, यहाँ की निवडणूक समझ लो जो ऐसा है कि अभी तो तिरंगी ये है वो, जैसा कि तिरंगी जैसा लड़त है इसमें. तिरंगी बोलते कौन से पक्ष है? जैसे 4 पक्ष है यहाँ पे खड़े. 3 पक्ष है. एक तो समझ लो कमल, उसके बाद में पंजा और उसके बाद में मशाल. ये तीनों में फाइट है. ये तीनों में से सबसे शहर का विकास कौन कर सकेगा? इसमें से शहर का विकास करने वाला तो ये नहीं बता सकते क्योंकि अब अब्दुल कैसा है कि देखे ही नहीं ना पुण्य भी इनको ये अध्यक्ष बने नहीं ना अभी तक के. पहली बार ये उनके हालांकि वो पहले ग्राम पंचायत में आए थे, नगर सेवक भी नहीं बने अभी तक ये करके. अभी इनका कोई आइडिया नहीं है ऐसा. क्या लगता है चाचा शहर के बारे में विकास होना चाहिए? सब गांव का पानी पट्टी का ये वो सब जो बातें रही थी ये बातें समझ के आपका नगराध्यक्ष पद के लिए किसके लिए वोट रहेगा? तो वोट तो देखो ऐसा है मेरा अधिकार है, मैं किसी को ऐसा बोल नहीं सकता ना रोड पर के मैं इसको दे दूंगा करके. नहीं, चलो ठीक है, लेकिन माहौल किसका है? अभी माहौल दो ही पार्टी का है, एक तो कमल और एक पंजा. नक्कीच बघता या ठिकाणी एका कमळ आणि पंजाचाच माहोल आहे म्हणते. तो चाचा आते या चाचांचं म्हणणं आहे शहरात निवडणूक आहे नगरपंचायतची, कसं राहील वातावरण? वातावरण तर चांगलं आहे आमच्या इथं. नगराध्यक्ष पदासाठी हवा कोणाची आहे या ठिकाणी? आता सगळेच उभे आहे, सगळ्याचीच असायला पाहिजे. त्यात आम्ही तसं नाही सांगू शकत ना. या 4 मिळून आपली पसंती कोणाला जाईल? आपली कोणाकडे? पसंतीचं काही सांगू नाही शकत, पण आता हवा सगळ्याचीच आहे. आपापल्या परीनं निवडून येणार आहे सगळे. काय वाटते विकास नांदगावचा? बस आमचं तर एवढंच म्हणणं आहे का नांदगावचा विकास झाला पाहिजे. स्ट्रीट लाईट वगैरे लागलेले आहे महिलांसाठी, समजा CCTV शहरामध्ये कॅमेरे लागले आहे? नाही, CCTV वगैरे नाही आमच्या इथे. मग वाटते ना हे सर्व झालं पाहिजे? सुविधा झाली पाहिजे, नांदगावाचा विकास झाला पाहिजे. तडजोड माणूस पाहिजे आम्हाला. नांदगावाचा विकास करा, तालुक्याचं ठिकाण आहे आमचं गाव. आम्हाला तडजोड माणूस पाहिजे का आमचा असं तालुक्याचं ठिकाण असून अधिक काही विकास नाही. वातावरण चांगलं राहील. आता काही सांगता येत नाही. तिघांमध्ये फाइट आहे. तिघं कोण कोण? कांग्रेस, BJP और हमारे लाइना मारोटकर जो सेना से खड़े हुए हैं. देखते अब क्या होता है. तो या तीनही मधून कोण विकास करू शकते? कोणाची सत्ता येणार? तिघही चांगले आहे, तिघही आमचे मित्र आहे. आता पाहू काय होते. तो आपल्यासोबत युवा वर्ग जुळलेले आहे. काय म्हणते निवडणुका सुरुवात झाली म्हणते गावात? हो. काय चालू सध्या? काय सुरू आहे तुझं? काय चालू आहे? माझं शेती चालू आहे. हो. काय म्हणते शेतीला भाव वगैरे मिळाले यावर? नाही, व्यवस्थित भाव नाही आहे शेतीला. आणि काय म्हणते शहरात कसं आहे वातावरण निवडणुकीचं? निवडणुकीचं वातावरण एकदम गरम आहे. गरम आहे? हो. म्हणजे थंडी वाढत आहे तर वातावरण गरम होत गरम होत आहे. काय वाटते नगराध्यक्ष पदासाठी कुठला चेहरा हवा? हवा कुणाची आहे इथे? प्रकाश दादाची. प्रकाश दादाची आहे. काय भाजप आहे, काँग्रेस आहे, अजित पवार गट, बाकी पण पक्ष आहे सोबत? आपला शिवसेना. हो ना. हो. आपली पसंती कोणाला? मशाल, प्रकाश दादा. प्रकाश दादा. हा. काय म्हणता सांगा. काय म्हणते निवडणूक तुमच्या गावची? आमच्याकडे मी सध्या रंगरायाचाच आहे ना अजून. सध्या आता सुरुवातच आहे. सुरुवात आहे. कसं राहील वातावरण? कोणाला पसंती आहे? तशी तर सध्या काही सांगता येत नाही म्हणा. सध्या तिहेरीचं चित्रंग आहे. तिहेरी लढत आहे. हां, तिहेरी रंगत आहे. तिहेरीमध्ये मजबूत कोण राहील? मजबूत आता तिन्ही पक्ष असल्यासारखे आहे ना. कुठले कुठले? जनता पार्टी, काँग्रेस आणि एक सेना. बाकी याची नाही आहे. वर तर तिहेरी आहे. तिहेरी आहे ना? हां, तिहेरी आहे. म्हणजे चांगली टफ फाईट आहे इथं. टफ फाईट आहे तिहेरीमध्ये. आणि काँग्रेस भाजपचं कसं राहील? काँग्रेस भाजप आहे म्हणा. ती आता म्हणता येत नाही कोणाला का ह्या काम आहे बा, तो ह्या आहे बा, असं म्हणता येत नाही ना. सध्या अजून हवा पलटायला टाईम आहे ना. म्हणजे हवा सध्या हवा नाही आहे सध्या कोणाची? सध्या हवा नाही आहे सध्या कोणाची. नाही का? ते मग आता आखरीच्या पहिल्या दिवसात, त्या दिवसात समजन ते पूर्ण. तेच पावतं तर नाही समजत.
काकाचं म्हणणं आहे सध्या हवा पलटाची आहे म्हणते, सध्या हवा सांगता येत नाही म्हणते. काकांनी सुद्धा सांगितलेलं आहे का तिहेरी या ठिकाणी लढत आहे. निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. कसं आहे तुमच्या नांदगाव शहराचं वातावरण? नांदगावमध्ये काही विकास कामे वगैरे झाली आहे पूर्वी? हो झाली का? हो झाली आहे ना. झाली का? काय म्हणते डेपो बद्दल तुमची नाराजी नाही आहे काय? एवढ्या दिवसाचा डेपो, तुमचा छोटा डेपो आहे, मोठा डेपो पाहिजे नाही का तुम्हाला? हो बरोबर. हो तुमचं कौल कोणाकडे राहील येणाऱ्या दिवसामध्ये? ते सांगू शकत नाही आपण. नाही का? नाही, कारण जेव्हा पत्ते खुलतील नाकडच्या दिशेत तेव्हा समजू शकते. आता सध्या तर काही सांगू शकत नाही. सध्या लढत कोणाकोणामध्ये आहे म्हणजे इथं? काहीच सांगू शकत नाही. काय म्हणते नांदगावचे आहे तुम्ही? दादा नमस्कार. काय म्हणते चहा कॅन्टीन बरी आहे? चहा कॅन्टीन आपला उदरनिर्वाह चालते आहे ना? काय म्हणते येणारी निवडणूक आहे नांदगावमध्ये, कसं राहील वातावरण नांदगाव? हो भाजप पार्टी येणार निवडून. भाजपवाले येणार आहे? हो. का काँग्रेस आणि बाकी इतर पक्ष का नाही? आता सध्या त्याचं सरकारांचा लोक सरकार एकच पाहिजे ना, गल्ली ते दिल्ली. हा म्हणजे तुमचं म्हणणं आहे का केंद्र सरकार, राज्य महाराष्ट्र सरकार सरकार आणि धामणगाव विधानसभा एकच सरकार. हो एकच सरकार. बरोबर. बरोबर. म्हणजे तुमचं कौल आहे भाजपाकडे. भाजप. की जनता कशी हुशार झालेली आहे. वरतं सत्ता कोणाची आणि खाली सत्ता कोणाची, आणि सत्ता ज्याची निधी त्याचा. जर अदर पक्षाचा जर व्यक्ती जर आम्ही निवडून दिला तर निधी येईन कुठून? निधी नाही आला तर विकास होईन कुठून? आणि प्रतापदादाचे मागच्या परिषदेतनी कमसे कम 500-600 कोटीची कामं झालेली आहे नांदगावमध्ये. नांदगाव खंडेमध्ये भरपूर विकास केला वाटतं. भरपूर विकास आहे. आणि विकासाची गंगा आहे इथं. काही इथं दादानं काही हात म्हणजे कोणाचा हात आवरून किंवा कोणाच्या जातीच्या इकडे पाहून या कोणत्या समाजाच्या इकडे पाहून कामं नाही केले. जिथं त्यांना वाटलं तिथं त्यांना कोणत्या कोपऱ्यात इथं नांदगावमध्ये विकास आहे. म्हणजे आजपर्यंत एवढा विकास झाला नाही. नाही, असा विकास कोणत्याच राज्यामध्ये झाला नाही आहे. जर काँग्रेस म्हणत असन का त्यांच्या राज्यामध्ये विकास झाला तर त्यांना इथं बसाव, विकासाची शैली मांडाव. आणि कसं आहे की मी काही भारतीय जनता पार्टीचा नाही आहे, पण आम्ही एक तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलले. तुमची एक भूमिका आहे का शहर सुधारलं पाहिजे म्हणून, तुम्हाला शहराची एक तळमळ आहे. हो, तर आमच्यापासून एक कसं झालं का मागच्या वेळेस चूक झाली. आपले काँग्रेसच्या पार्टीवर काड्या करून उभे होते राष्ट्रवादीच्या याच्यावर, तर आम्ही त्यांना निवडून दिलं. खासदार आहे अमर काडे साहेब. निवडून दिल्यानंतर आज 2-2.5 वर्ष झाली, 1 रुपयाचा निधी नाही. अशा चुका आमच्यापासून डबल झाल्या नाही पाहिजे. काय वाटते वातावरण कोणाचं हवा आहे इथं? इथं तर सध्या भारतीय जनता पार्टी राजूभाऊ पाठक आहे, अक्षयभाऊ पारसकर आहे, आणि त्यांचे जे 17 सदस्य आहे त्यांचे 17 सदस्य आज ते विकासाच्या नावावर आणि प्रतापदादाच्या नेतृत्वात म्हणजे मागं याचं त्यांचं कारणच नाही. आणि जे आम्ही खासदारकीच्या वेळेस गलती केली, काडेसाहेबांनी निवडून दिला आणि विकास होऊन नाही राहिला, तर अशी चूक आम्ही डबल होऊ देणार नाही ना. एक वेळा चूक झाली आहे, आता डबल चूक होऊ देणार नाही. नक्कीच या त्यांनी आपल्यासोबत रोखठोकपणे एक संवाद साधलेला आहे आणि रोखठोकपणे त्यांनी मतसुद्धा मांडलेलं आहे नांदगाव शहराबद्दल. नांदगाव शहराचा विकास जर ते पाहिजे असेल तर त्यांनी रोखठोक आपल्यासोबत संवादसुद्धा